तर विरोधाला बळी न पडता वक्फ दुरुस्ती विधेयक आत्ताच मंजूर करून घ्या अशी पोस्ट शेअर करत राज ठाकरेंनी सरकारला आवाहन केलं आहे। लातूरमधील जमिनीवर वक्फ बोर्डाने दावा सांगितल्यानंतर राज ठाकरेंनी सरकारला आवाहन केलं आहे। जमिनीपुरता प्रश्न नाही, वक्फ बोर्ड गेली कित्येक वर्ष मनमानी कारभाराने लोकांवर दहशत बसवताय, त्याला चाप कसा बसवणार? काही महिन्यांपूर्वी संसदेत वक्फ कायद्यात सुधारणा सुचवणारं विधेयक केंद्र सरकारने सादर केलं होतं। त्यावर मुस्लिम दार्जिण्या विरोधी पक्षांनी संसदेत गोंधळ घातला आणि त्यामुळे हे विधेयक संसदीय समितीकडे पुनर्विचारासाठी पाठवलं गेलं। या सुधारित विधेयकावर महाविकास आघाडीतील पक्षांची भूमिका ही विरोधाची होती, हे वेगळं सांगायला नको। माझी केंद्र सरकारला विनंती आहे की विरोधकांच्या कुठल्याही विरोधाला बळी न पडता शक्यतो संसदेच्या या अधिवेशनातच विधेयक मंजूर करून घ्यावं। आणि हो, राज्य सरकारने पण अहमदपूर तालुक्यातील तळेगावमध्ये शेतकऱ्यांवर कुठलाही अन्याय होणार नाही, त्यांच्या जमिनी वक्फ बोर्डाच्या घशात जाणार नाहीत हे पाहावं। मनाचा मोठेपणा वक्फ बोर्डाने दाखवावा। सतत कुठे ना कुठे लोकांच्या जमिनीवर ताबा सांगायचा, यापेक्षा वक्फ बोर्डाने स्वतःच्या ताब्यातील जमिनी सरकारला परत करून स्वतःचं राष्ट्रीयत्व दाखवून द्यावं। राज ठाकरे।